आणि प्रथमच चढावे जात असलेल्या गोरणे पंचकांच्या चढाई 72 विरुद्ध श्रीराम कुर्बाच्या क्षेत्ररक्षक चढाईवर आलेल्या श्रीराम संघाच्या चढाई 72 विरुद्ध ओम सिद्धा देवीच्या क्षेत्ररक्षण फार वाकडण्यासारखं आहे, बरकड आहे आणि पक्कड होऊन त्याची बाद झालेला उत्कृष्ट पक्कड टाकलेली आहे आणि ओम सिद्धा देवीने गुणाची भर आपल्या खात्यात टाकलेली आहे आणि खातं उघडलेलं आहे. नव्या जोमानं ताज्या कामानं मिरच्यानं पेशानं मित्रांना प्रतिस्पर्धी संघाची झुंज देणं झुंजात रणरागिणी आणि जय श्रीरामच्या क्षेत्ररक्षक पुन्हा आपला नामवंत हिरा ढासळून पडलाय, त्याला जोगा देण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक चढाई मारेल किंवा मरेल असा त्यांचा इरादा आहे. चालू सामना संपतात लगेचच महिलांचा फायनल सामना लगेच होणार आहे. हा चालू सामना संपतात महिलांचा फायनल सामना लगेच होणार आहे. तरी सुवर्णगड हिरागड संघाने तयार राहायचा आहे. अत्यंत उत्कृष्ट चढाई अत्यंत भिन्नपण सावधगिरी कुर्बानचा मारेल किंवा मरेल असा इरादा आहे. पण क्षेत्ररक्षण आणि दोन्ही संघाने खातं खोललेलं आहे. आपला नामवंत वीरा लासमीत पडलाय, त्याला जीवदान देण्यासाठी प्रयत्नाची फरक असता. पुन्हा प्रतिस्पर्धी संघावर तुपाने हल्ला भूकंपात आणले नंतरचा खंजीर बाद झालेला आहे. आणि ओम सिद्धा देवी संघाला उत्कृष्ट पक्कड टाळले टाकलेले आहे. आपल्या संघाची कसरती बाजू सावरण्यासाठी ओम सिद्धा देवी संघाने कुर्बानचा हिराच बाजूला केलेला आहे. पाहूया विजयश्री हे विजयाची वरमाळ आपण आपल्या संघाची कसरती बाजू सावरण्यासाठी आटोकान असा प्रयत्न मारेल किंवा मरेल परंतु विचारपूर्वक चढाई क्षेत्ररक्षक फार वाखडण्यासारखं आहे, बलकट आहे. प्रतिस्पर्धी संघाची साखळी तोडता येणार नाही का? उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात मारेल किंवा मरेल. छान सुंदर अतिसुंदर प्रयत्न सफल ठरला. अपरित पदरी पुन्हा आपल्या संघाचा पाया भयभक्कम करून ठेवण्याचा आग्रह करणे चढाई 72 आणि श्रीराम कुर्बानचे क्षेत्ररक्षक वापरण्यासारखं आहे, बलकट आहे आणि पक्कडून बाद झालेले आहे. पुन्हा विचारपूर्वक चढाई अत्यंत हिम्मतपण सावधगिरी विचारपूर्वक चढाई मारेल किंवा मरेल असा इरादा आणि पक्कड करून त्यांची बाद झालेली आहे.
पुन्हा नव्या जोमानं ताज्या दामानं कीर्त्यानं पेचानं निकरानं प्रतिस्पर्धी संघाची झुंज देत आहे झुंजारली रणरागिणी खोलवर चढाई जमलं नाही तरी कारण मागे पर्यंत त्यांना उत्तर आपल्या संघाची घसरती बाजू सावरण्यासाठी तरी आमच्या तालसरी गावचे सरपंच साहेब राजेंद्र घोसाळे साहेब आपण व्यासपीठावर या जरा व्यासपीठावर या उत्कृष्ट पक्कड आपल्या संघाचा पाया खरे भक्कम करून ठेवला त्या अग्रगण्य चढाई बहादर आणि त्या ठिकाणी हवा पण येते ना शिल्ल्याकडची हवा आहे रिकाम्याच्या मागेपर्यंत त्यांना प्रत्युत्तर आपले नामवंत हिरे ढासळून पडले त्यांना जीवदान देण्यासाठी मारेल किंवा मरेल आणि त्या मागेपर्यंत त्यांना प्रत्युत्तर ओम सिद्धवादेवी जोडली पंचबळ अत्यंत चुकीचा सामना मुगेश्री आणि कृपया सागरदेवी तुमच्या पाठीमध्ये जरा बांबू जरा धरलं त्याला सोडा बांबूला चक्कर येते कसा आहे उत्कृष्ट पक्कड पकडीचा हातखंडा पुन्हा लगेचच फायनल होता आणि पुन्हा आपल्या गडाची तडमाची कोसळलेली आहे पुढे निखळलेले आहे पुढे भाषण चाललेलं आहे गड कोसळत चाललेला आहे आणि आपल्या संघाची घसरती बाजू सावरण्याचा प्रयत्न कोण करला पुन्हा हे आपल्या संघाचा पाया भक्कम करून ठेवला आहे आपला संघ सह्याद्रीसारख्या उत्तुंगाच्या शिखरावर नेऊन ठेवण्याच्या ओम सिद्धवादेवीच्या चढाई बहादर विरुद्ध श्रीराम कुंभारचे शत्रुरक्षण फार वाखडण्यासारखं आहे बळकट आहे आणि त्या रिकामे असते मागे परत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा मारेल किंवा मरेल आपला संघ पराभवाच्या खाली दडपला गेला आणि पक्कड होऊन त्या बाद झाले आणि लॉटरीचं चुकीचे लागलेलं आणि हत्खंडा पंचवीसवाच्या संघाचा छान सुंदर अतिसुंदर महाराज किंवा मराठीने आपला संघ विजयाच्या उंच शिखरावर नेऊन अग्रगण्य चढाई बांधतात चला आपल्या संघाचा कोयने हिरा गडद झालेला आहे त्याला जोरदार देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा मारेल किंवा मरेल या इराद्याने पेटलेल्या श्रीराम कुंभारच्या चढाई बहादर विरुद्ध अत्यंत खोल चढाई मागेपर्यंत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा दमदार चढाई बहादर थर्ड रेड पराकाष्ठा
पुन्हा तुफानी हल्ला, भूकंपाचे हादरे, लटकता खंजीर, लखलखती तलवार आपल्या पुन्हा अत्यंत चुरशीचा असा सामना. विजयाचं पारड सध्या ओम सुजबानी संघाकडे आहे. आपला संघ पराभवाच्या खाली दडपला जात आहे, गाडला जात आहे, फेकला जात आहे, लुटला जात आहे आणि तिने एक गडाचे बळी घेतलेला आहे आणि ती मागे परतलेली आहे. पुन्हा आपला नामवंत हिरा ढासळून पडलाय, त्याला जीवदान देण्यासाठी आटोकाट असा प्रयत्न आज तुम्ही आपल्या संघाला जीवदान दिलं. जी अग्रगण्य चढाई बहादर पुन्हा प्रतिस्पर्धी संघावर तुफानी हल्ला, भूकंपाचा हादरे, रस्त्याचा खंजीर आणि 3-24चा बदला आता घेतलेला आहे. चला बघूया आता जी लॉटरीची तिकीट लागली तिला वारेगावचे माजी सरपंच यांच्याकडून पारितोषिक करायला सांगणार संपत आपलं बक्षीस घेऊन जाऊ. नव्या जोमानं, ताज्या दमानं, ईर्ष्यानं प्रतिस्पर्धी संघावर तुफानी हल्ला, भूकंपाचे हादरे, लटकता खंजीर, लखलखती तलवार न्याय झालेली आहे. सामना संपायला 3 मिनिटं आहेत आणि सामना अतिशय विजयाची वर्माळा कोणाला घालेले निश्चित सांगता येईल. चला पुन्हा एकदा पुन्हा आणि सामना समान गुणावर आहे. एक तर्फे चाललेला सामना हा समान गुणावर थांबलेला आहे. सामन्याला रंगतदार आलेली आहे. चला बघूया पुन्हा आपल्या गडाची तटबंदी कोसळलेली आहे, चिरे निखळलेले आहे, याची जाणीव देऊ. मारेन किंवा मरेन उत्कृष्ट चढाई बादल आणि करोडपतीची टक्कर बाद झालेली आहे. सावधी सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्यांनी ग्राउंडवरती थांबायचा आहे. लगेचच फायनलचा सामना होणार आहे. विजयाचं पारडं ज्याने आपल्याकडे जिंकून घेतलं आहे. आपला संघ सह्याद्रीच्या उत्तुंगाच्या शिखरावर नेऊन ठेवलेला आहे. आणि अखेरच्या क्षणाला झुंजलेल्या झुंजारी आपला नामवंत हिरा ढासळून पडलाय. त्याला जीवदान देण्यासाठी मारेन किंवा मरेन नसरची बाजू सावरण्यासाठी आपला संघ पराभवाच्या खाली झटकला जात आहे, गाडला जात आहे, फेकला जात आहे, लुटला जात आहे. अहोरात्र टावर फोडून सुद्धा आपल्या संघाचा करून आंबला तुम्हाला नाही का ऐकू येईल. पुन्हा
मारेल किंवा मरेल अखेरच्या क्षणाला दोघी